केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता. आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्याची शक्यता. 2029 पासून लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेणार असल्याचा अंदाज. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला 16 पक्षांचा पाठिंबा तर 3 पक्षांचा या प्रस्तावाला विरोध. एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव व्यावहारिक नाही. मुद्दा वळवण्यासाठी हा प्रस्तावाला मंजुरी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. एमआयएम पक्षाचा एक देश एक निवडणुकीला विरोध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना वगळता कोणालाही निवडणुका अडचणीच्या नाहीत. ओवैसींचा मोदी शहांवरती हल्लाबोल. आधी महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या. एक देश एक निवडणूक प्रस्तावावरती राज ठाकरे यांचा केंद्राला सल्ला. तर राज्याचे अधिकार आणि स्वायत्तता अबाधित राहणार का? राज्य सरकार कोसळलं तर लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची का? राज ठाकरेंचे प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यामध्ये वन नेशन वन इलेक्शनचा समावेश केलेला होता. पहिल्या 100 दिवसांमध्येच मोदींनी देशाला दिलेला आश्वासन पूर्ण केलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांची वन नेशन वन इलेक्शनवरती प्रतिक्रिया. सध्या देशात सुरू असलेल्या मुद्द्यांवरून लोकांना भरकटवण्याचा हा सरकारचा प्रयत्न. पालिका महाराष्ट्र हरियाणा निवडणुका सोबत का घेतल्या नाहीत? खासदार अरविंद सावंत यांचा सरकारला वन नेशन वन इलेक्शन वरून सवाल. बिलाला विरोध करणार असल्याचं देखील केलं स्पष्ट. महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाही. जम्मूमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये निवडणुका घेतायत आणि एक देश एक निवडणुकीमध्ये बोलतायत. आदित्य ठाकरे यांची केंद्र सरकारवरती टीका. निवडणुका प्रामाणिक आणि निपक्षपणे व्हाव्या. वन नेशन वन इलेक्शनवरती आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीवरती त्याचा परिणाम नाही, कडूंचं वक्तव्य. 23 सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक. एमपीएससी परीक्षेच्या नवीन वेळापत्रकावरती चर्चा होणार. या बैठकीतील निर्णयानंतर नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाणार. 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा. मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार. एका गालावर मारायचं आणि मग मलम लावण्याचं सरकारकडून काम. कांदा भाव आयात निर्यात धोरणावरती आमदार बच्चू कडू यांचा सरकारवरती हल्लाबोल. शेतकऱ्यांच्या खिशामध्ये घालून कांदा का स्वस्त करताय? बच्चू कडू यांचा सरकारला सवाल. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार झाले की नाही याची परराष्ट्र मंत्रालयानं माहिती द्यावी. भारत बांगलादेश क्रिकेट सामन्यांवरती आदित्य ठाकरे यांची मागणी. हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी असाही केला आरोप. नवाब मलिक यांचा जावई समीर खानचा अपघात. अपघातामध्ये समीर खान गंभीर जखमी. अपघाताचा सीसीटीव्ही समोर. अकोल्यामधील मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण. जबर मारहाणीमध्ये जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अहवाल. 30 जुलैला झाला होता राडा. राज्यातल्या शाळांमध्ये मोबाईल बंदी करा. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर यांची मागणी. तर अकोला जिल्ह्यामधील मूर्तिजापूर येथे कीर्तनामध्ये ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये उद्या शिवसेनेचा मोर्चा. माजी खासदार रावसाहेब दानवेंकडून सिल्लोड आणि सोयगावच्या जनतेचा पाकिस्तानी म्हणून उल्लेख केल्याचा आरोप. दानवेंवरती गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याचीही केली मागणी. अंतरवाली सराटीच्या सोनियानगर भागामध्ये ओबीसींचं उपोषण सुरू. मंगेश ससाने यांच्यासह 6 ओबीसी आंदोलकांचं उपोषण. सगळे सोयरेची तातडीनं अंमलबजावणी करा, नाहीतर येणारा काळ अवघड असेल. जरांगेंचा सरकारला इशारा. मराठ्यांचं कल्याण न होण्यास फडणवीस जबाबदार असतील. जरांगेंची टीका. येत्या काही दिवसात प्रति आंदोलनं उभी करणार. संयोजन समिती या संदर्भात निर्णय घेणार. जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका. जरांगेंना मराठा आरक्षणामध्ये रस नाही, त्यांना केवळ मीडियामध्ये राहायचंय. जरांगेंची वृत्ती अहंकारी. भाजपचे आमदार परिणय फुके यांची जरांगेंवरती टीका.
जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरती सरकारची कार्यवाही सुरू। हैदराबादमधून गॅझेटच्या कॉपीज मागवल्या। शंभूराज देसाई यांची माहिती। धनगरांना आदिवासीमधून आरक्षण दिल्यास सरकारला 85 मतदारसंघांमध्ये परिणाम भोगावा लागेल। धनगर आणि धनगड एक नाही, सरकारने GR काढला तर जोरदार विरोध करू। आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा इशारा। पंढरपूरच्या पोखरापूर गावामध्ये धनगर समाजाचं आंदोलन। संताजी वाघमोडेंकडून अंगावरती पेट्रोल टाकत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न। आदिवासी नेत्यांनी दोन समाजांमध्ये भांडण लावायचं काम करू नये, समोरासमोर बसून चर्चेसाठी पुढे यावं। धनगर नेते आदित्य फत्तेपूरकर यांचं आदिवासी नेत्यांना आवाहन। पंढरपूरमधील धनगर उपोषणकर्ते माऊली हळदेकर रुग्णालयामध्ये दाखल। उपोषण सुरू असताना स्टेजवरती चक्कर आल्यानं रुग्णालयामध्ये दाखल केलं। हळदेकरांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांचंही वादग्रस्त वक्तव्य। राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यायला हवे, असं धक्कादायक वक्तव्य। भारतातल्या 70% अनुसूचित जातीच्या लोकांच्या मनामध्ये राहुल गांधींनी भीती निर्माण केली आहे। आम्ही आरक्षण रद्द करू शकतो अशी भीती दाखवली, त्यामुळे राहुल गांधींवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अनिल बोंडे यांची मागणी। राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावरती गुन्हा दाखल। अमरावतीमधील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांची शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार। राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली। भाजपच्या अन्य 4 नेत्यांवरही तक्रार। खासदार अनिल बोंडे यांच्या घरासमोर काँग्रेसचं आंदोलन। अनिल बोंडे यांच्या पोस्टरवरती चपला मारून घोषणाबाजी करत निषेध। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अमरावतीच्या अचलपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीवरती झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भाजपचे नेते अनिल बोंडे यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या। हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करा, बोंडे यांची मागणी। राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। उद्या राज्यभरामध्ये काँग्रेस आंदोलन करणार। राहुल गांधींच्या केसाला हात लावू देणार नाही, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। अनिल बोंडे नाही गुंडे, राहुल गांधींवरील बोंडेंच्या वक्तव्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांची टीका। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे केली कारवाईची मागणी। अनिल बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना मनोरुग्णालयामध्ये दाखल करा। अनिल बोंडेंनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांची टीका। राहुल गांधींनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या, अनिल बोंडे यांचा पुन्हा जोरदार हल्लाबोल। तर यशोमती ठाकूर राहुल गांधींचं समर्थन कशा करू शकतात, बोंडेंचा सवाल। राहुल गांधींच्या जीवाला धोका, काही लोक त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी रणनीती आखतायत, संजय राऊत यांचा मोठा दावा। राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सक्षम, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, बावनकुळे यांचं विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर। संजय गायकवाड अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, मात्र राहुल गांधींची ही आरक्षणासंदर्भातली भूमिका अयोग्य, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 58% मतदान, 7 जिल्ह्यांमधल्या 24 जागांसाठी मतदान। जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणुका। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं केला जाहीरनामा प्रसिद्ध। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये केलं जाहीरनाम्याचं प्रकाशन। काँग्रेसची जाहीरनाम्यामध्ये 7 ठोस आश्वासनं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चांद्रयान 4 मोहिमेला मंजुरी। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती। यासाठी 2104 कोटींची केली तरतूद।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटची शुक्रयान व्हीनस ऑर्बिटर मिशनला मंजुरी। या मोहिमेद्वारे शुक्र ग्रहाचा अभ्यास केला जाणार। ही मोहीम शुक्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाची। मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका इंग्रजी वृत्तपत्राला कंगनाचा लेख। लेखामध्ये नरेंद्र मोदी यांचा प्रचारक असा उल्लेख। 8 वर्षांचे असल्यापासून मोदी संघाच्या संपर्कात। मोदींवरती संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांचे संस्कार लेखामध्ये उल्लेख। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावरती जाणार। क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये सहभागी होणार। ट्रम्प पुढच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। छत्तीसगड सशस्त्र दलाच्या अजय सिदर नावाच्या सैनिकानं सर्व्हिस रायफलमधून केला गोळीबार। एका जवानाचा गोळी लागल्यानं तर दुसऱ्या जवानाचा शॉक लागल्यानं मृत्यू। 2 जवान जखमी। जेवणाच्या वेळी मिरची न दिल्यानं केला गोळीबार। तमिळनाडूमधल्या निलगिरी पर्वतावरती फुलली नीलकुरिंजीची फुलं। दक्षिण भारतातील काही ठिकाणी 12 वर्षांनी ही फुलं फुलतात। तोडा या आदिवासी भागामध्ये फुललेली ही फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। युक्रेनचा रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोवरती मोठा ड्रोन हल्ला। रशियाच्या टवर भागातील अनेक क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि दारुगोळाही नष्ट। हल्ल्यानंतर 6 किलोमीटर परिसरामध्ये आग। या काळामध्ये भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले। जगाला सापेक्षतावादाचा सिद्धांत देणारे महान संशोधक आइन्स्टाईन यांच्या पत्राला लिलावाबंदी मिळाली। 33 कोटी रुपयांची किंमत। 1939 मध्ये आइन्स्टाईन यांनी फ्रँकलिन रूझवेल्ट यांना लिहिलेलं पत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।